श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पारिजातकचं फूल सगळ्यांनाच माहिती असेल. पारिजातकचं फुलाचा सुगंध किती सुंदर असतो ना. ते जेव्हा खाली पडतात तेव्हा त्यांना माहिती असतं की आपण फक्त थोडा वेळच कुणाला तरी सुगंध देऊ शकणार आहे आणि नंतर आपल्याला कोणीतरी उचलून फेकून देणार आहे, किंवा थोडा वेळ कोणीतरी गजरा करेल पण तो म्हणजे खराब झाला गजरा की फेकलं जाऊ आपण. मग म्हणून पारिजातकचं फूल सुगंध उधळायला बंद करतं का? थांबत तर नाही ना ते. तसं आपलं आहे. आपण दुसऱ्यांच्या नजरेत किती विशेष आहोत हे शोधण्यापेक्षा आपण आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहोत हे विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण समजा एक प्रयोग करून बघायचा ना, की एखादं फूल आपल्या हातामध्ये कोणीतरी दिलं तर आपण किती वेळ त्या फुलाला धरणार आहे. ते फुलाचं वजन काहीच नसतं, खूप कमी असतं फुलाचं वजन. ते किती वेळ धरणार आहे ना आपण? जास्त वेळ नाही धरत, कंटाळा येतो. तसंच आपण आपल्याला कोणीतरी धरून ठेवेल किंवा कोणीतरी डोक्यावर बसून नाचवेल किंवा आपण कोणाचं दुसऱ्यांच्या आयुष्यात खास बनून राहू अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कोणीच आपल्याला असं खास म्हणणार नाही आणि ना म्हटलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करणं की कोणीतरी आपल्याला खास म्हटलं पाहिजे हे चुकीचंच. आपणच आपल्या नजरेत खास असावं. आय लव्ह माय सेल्फ, आय ॲक्सेप्ट माय सेल्फ ॲज आय ॲम, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय एम ग्रेटफुल फॉर मी. असं जर का म्हणत राहिलं ना तर खुश असतो आपण. स्वतःवरती प्रेम करायचं. दुसऱ्यांकडनं अपेक्षा नाही ठेवायची की कोणीतरी मला चांगलं म्हणेल तरच मी खुश होईल. आपला आनंद आपल्यातच असतो, आपल्यातच शोधायचा असतो आणि आपलं माइंडसेट तसं करायचं की आय लव्ह माय सेल्फ. कोणी प्रेम करो ना करो, माझं माझ्यावरती प्रेम आहे. खूप जीवन सुखी होऊन जातं. याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग, अफर्मेशन्स. थँक्यू.